वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 9वी मधील 2.3 मार्क ट्वेन या धड्याखाली असलेल्या इंग्लिश वर्कशॉप मधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. क्वेश्चन 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. क्वेश्चन ए, डिड ट्वेन टेल द बार्बर हू ही वॉज म्हणजे ट्वेनने आपण कोण आहोत हे न्हाव्याला सांगितले का? आन्सर, ट्वेन डिड नॉट टेल द बार्बर हू ही वॉज. क्वेश्चन बी, वॉज ट्वेन पर्टिक्युलर अबाउट हाऊ ही ड्रेस्ड व्हेन ही वॉज व्हिजिटिंग फ्रेंड्स म्हणजे ट्वेन मित्राकडे जाताना पोशाख काय असावा याबाबत विशेष जागरूक होता का? आन्सर, यस, ट्वेन वॉज पर्टिक्युलर अबाउट हिज ड्रेस व्हेन ही वॉज व्हिजिटिंग फ्रेंड्स. क्वेश्चन सी, वॉज ट्वेन पर्टिक्युलर अबाउट व्हॉट वर्ड्स ही यूज्ड म्हणजे ट्वेन शब्दांच्या वापराविषयी विशेष जागरूक होता का? आन्सर, यस, ट्वेन was very particular about what words he used. Question D, do you think Twain approved of spelling reforms? Give reasons for your answer. म्हणजे शब्दांच्या पुनर्रचनेला ट्वेन याची संमती होती असे तुम्हाला वाटते का? तुमच्या उत्तराचे कारण द्या. आन्सर, I think Twain did not approve of spelling reforms because he wanted to convey that further changes and reformation in English spellings would be harmful for the language. Question E, how did Twain explain the spider in the paper? What did he want to highlight? म्हणजे ट्वेनने वृत्तमानपत्रातील कोड्याविषयी काय स्पष्टीकरण दिले आणि त्याला त्यातून काय सुचवायचे होते? आन्सर, बिकॉज ही वॉन्टेड टू हायलाइट दॅट देअर वॉज नो लॉजिकल रिझन बिहाइंड सुपरस्टिशियस ॲज द स्पायडर जस्ट हॅपन्ड टू बी देअर ऑन द न्यूजपेपर बाय चान्स. He also wanted to highlight that we should not believe in superstitions. Question 2, read the following and write the two meanings of mind matter म्हणजे खालील वाक्य वाचा आणि खालील वाक्यातील माइंड व मॅटरचे अर्थ सांगा. सेंटेन्स, एज इज an issue of mind over matter. If you don't mind, it doesn't matter. Answer, in the first sentence, mind refers to thoughts and ideas and matter refers to things happening or things are that are presented. In the second sentence, mind refers to you don't care or bother and matter refers to it is not important. Question 3, enact any one anecdote in the classroom म्हणजे एखाद्या रंजक प्रसंग किस्स्याचे तुमच्या वर्गात सादरीकरण करा. Question 4, translate any 5 of the quotations you like. या पाठातील तुम्हाला आवडणाऱ्या 5 वाक्यांचे मराठीत भाषांतर करा. 1, humor is mankind's greatest blessing. Answer, विनोद हे मनुष्य जातीला मिळालेले सर्वात महान वरदान आहे. 2, if you tell the truth you don't have to remember anything. Answer, जर तुम्ही खरे बोललात तर तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. 3, a man cannot be comfortable without his own approval म्हणजे मनुष्य स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चित राहू शकत नाही.
For a person with a new idea is a crank until the idea succeeds. Answer. एखादी नवीन कल्पना सुचलेला मनुष्य ती कल्पना प्रत्यक्षात उतरेपर्यंत विक्षिप्तपणे वागतो. 5. All generalizations are false including these ones. Answer. सर्वसामान्य विधाने असत्य असतात, हे विधान देखील. Question 5. Form groups of 4 to 6. 4 ते 6 विद्यार्थ्यांचे गट तयार करा. Discuss whether and how you can improve English spelling. आणि तुम्ही का व कसे इंग्लिश स्पेलिंग मधील सुधारणा करू शकता याची चर्चा करा. Answer. We can improve our English spellings in the following ways. 1. By learning a few rules of forming words. 2. By learning commonly misspelled words. 3. By checking word origins in the dictionary. By separating words into chunks. 5. By using the words in its context. 6. By playing word games. Question 6. Arrange a jokes session in the classroom where each student tells a joke. म्हणजे तुमच्या वर्गामध्ये एक हास्यविनोदाचे सेशन आयोजित करा की ज्यामध्ये तुमच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी विनोद सांगेल. The jokes must be told in English. तो हास्यविनोद इंग्लिश मध्येच सांगावा. लँग्वेज स्टडी. क्वेश्चन 7. Many actions involve 2 people or things. बऱ्याच कृतीमध्ये 2 लोक किंवा 2 गोष्टींचा समावेश असतो. One that performs the action and one that is affected by the action. त्यातील एक कृती करतो आणि दुसरी ती कृतीवर परिणाम होतो. थोडक्यात क्रिया करणारा एक व दुसरा ज्याच्यावर क्रिया घडते असा दुसरा. एक्झाम्पल. सोनाली एट द मँगो. सोनालीने आंबा खाल्ला. या वाक्यात सोनाली कृती करत आहे त्यालाच सब्जेक्ट म्हणजे कर्ता असे म्हणतो. म्हणजे सोनाली सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे, तर मँगोवर क्रिया होत आहे म्हणजे मँगो येथे कर्म आहे. Here the action of eating involves Sonali who eats and the mango which gets eaten. येथे खाण्याच्या क्रियेत सोनाली जो खातो आणि आंबा जे खातो याचा समावेश आहे. Sonali is the subject and mango is the object of the verb. येथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे आणि आंबा हे कर्म आहे. When you want to talk about who performed the action, the doer of the action is the subject. म्हणजे कृती कोणी केली याबद्दल बोलतो, कृती करणारा हा कर्ता असतो. Sometimes you want focus on the object, the thing affected by the action. कृती करणाऱ्यास कर्ता, तर ज्याच्यावर कृती झाली आहे त्यास कर्म असे म्हणतात. कधी कधी आपल्याला कर्मावर लक्ष केंद्रित करायचे असते. Then you make it the subject of the sentence. त्यानंतर कर्मास वाक्याचा कर्ता बनवायचे. एक्झाम्पल. The mango was eaten. आधीच्या वाक्यात मँगो हे कर्म होते, या वाक्यात यास आपण कर्ता केलेले आहे. You may or may not mention the doer. Here Sonali or the other person who ate it. अशा वाक्यात कर्ता लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. येथे सोनाली सुद्धा लिहिला नाही, लिहिले असले तरी चालले असते, किंवा ज्याने खाल्ला आहे अशा व्यक्तीचे नाव लिहिले असले तरी चालले असते. दिस इज पॅसिव्ह कंस्ट्रक्शन और पॅसिव्ह वॉइस. म्हणजे मुख्य वाक्यातील कर्मास कर्ता केलेला असतो
अशा स्वरूपाचे वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइसची रचलेली मानलेले असते, त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. In this type of construction, the thing affected by the verb is the subject of the sentence. अशा स्वरूपातील रचनेत म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्म हे कर्ता केलेले असते. The verb is in the passive form. be plus past participle. passive voice मध्ये क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरलेले असते. and the doer of the action may or may not be mentioned म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रिया करणाऱ्याचा शेवटी उल्लेख केला तरी चालतो किंवा नाही केला तरी चालतो. In the following examples of passive voice, the doer of action is not mentioned. पुढील पॅसिव्ह व्हॉइसच्या उदाहरणामध्ये कृती करणाऱ्याचा उल्लेख केलेला नाही. Examples 1. The plants are pruned. 2. A cup of tea is offered to any guest. 3. Many anecdotes related to Mark Twain are told. या वाक्यामध्ये डोअरचा उल्लेख केलेला नाही. If we wish to mention the door in passive sentences, we mention it by adding by before it. जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये डोअरचा उल्लेख करावी अशी आपली इच्छा असल्यास आपल्याला डोअरच्या अगोदर बायचा वापर करावा लागेल. Examples: This pen was given to me by my aunt. येथे डोअर दर्शवण्यासाठी त्या अगोदर बाय वापरलेले आहे. Note that only transitive verbs can be used in the passive voice. लक्षात ठेवा, फक्त सकर्मक क्रियापदे कर्मणी प्रयोगात वापरली जातात. थोडक्यात ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी असते, तर पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट प्लस V3 प्लस सब्जेक्ट अशी होते. म्हणजेच सब्जेक्टचा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट व क्रियापदाचे तिसरे रूप करावे. Question 8. Refer to the language study pages and read the entire irony and fun. लँग्वेज स्टडी पानाचा संदर्भ घ्या आणि आयरनी अँड फन अलंकाराची माहिती वाचा. फाइंड वन एक्झाम्पल ऑफ ईच फ्रॉम द पॅसेज ऑर द कोटेशन्स. या अलंकाराची एक एक उदाहरणे पाठातून किंवा अवतरणामधून शोधा. Answer. Irony. I always have to stand when that fellow lectures. Fun. Age is an issue of mind over matter. If you don't mind it doesn't matter. Question 9. Activity. Live English customer care. Read the following conversation. म्हणजे पुढील संवाद वाचा. अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश वर्कशॉप मधील प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे लिहिता येतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी मधील 2.4 प्लीज लिसन या कवितेच्या सुरुवातीला असलेल्या वॉर्मिंग अप चिटचॅट ऍक्टिव्हिटी मधील प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारी बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. थँक्यू.